संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर गेल्या 2.5 महिन्यांपासून मूर्ती संवर्धन व सुशोभीकरणासाठी विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद होते। आज रविवार पहाटे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व विठ्ठल रुक्मिणी समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते नित्यपूजा संपन्न झाली। त्यानंतर पदस्पर्श दर्शन भाविकांसाठी खुले झाले। यामुळे पंढरपूर शहरवासीय व्यापारी व भाविक यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले होते, तर मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेला होता। सुंदर पंढरीचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता। तिथं तुम्ही दर्शन पण घेऊ शकतात पंढरीच्या मंदिरामध्ये आणि अति सुंदर विठ्ठलाचं मंदिर आहे। नक्की या तुम्ही आणि नक्की दर्शन घ्या। अख्खा परिसर बघा, एकदम चांगला आहे आणि एकदम बघण्यासारखा परिसर आहे। नक्की या। हे पंढरीचं मंदिर एकदम चालू झालेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी दर्शन करायला या। पलीकडे पण तुम्ही नदीच्या पलीकडे इस्कॉनचं टेम्पल आहे, तुम्ही तिथंही दर्शन करू शकतात। फक्त माझी एवढी विनंती की तुम्ही रस्त्यावरती घाण वगैरे करू नका। अति सुंदर परिसर आहे हे विठ्ठलाचं, याला एकदम चांगल्या नजरेने बघा आणि एकदम तुम्ही यसाल नाही तर विठ्ठलाच्या मंदिरात, तर तुम्हाला खूप आवडेल। अति या आणि चांगलं दर्शन घ्या। थँक्यू। आज 2 महिने झालं मंदिर बंद होतं, तुमची उपजीविका कशी आहे? बोला बोला। आज 2 महिने दिवस झालं मंदिर बंद होतं। आमची लईच परिस्थिती लहान मुलं घरात असल्यामुळे लईच असतं आमची। आम्हाला या देवळाशिवाय पर्याय काय नाही, पांडुरंगाशिवाय आम्हाला दुसरं काही ह्या गावाला दुसरं काही नाही जगण्यासाठी। काय तर गावाला पर्याय असतं तरी देवाशिवाय आम्हाला काहीच नाही। आता तुम्हाला काय वाटतं मंदिर चालू झालं? आता मंदिर चालू झाले तर आम्हाला बरं वाटायला लागले। धंदा झाला आम्हाला 200-300 रुपयाचा सकाळ बरं वाटायला, आनंद वाटला। खाली 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 दोन खाली घेतो। तरी मी रोज विठ्ठल दर्शनाला येत होतो, पण चरण दर्शन नसल्यामुळं मी तरी पण मी रोज नित्यदर्शन करून आणि नित्यनेमाने जात होतो। आणि आत्ता चरण दर्शन झाल्यापासून मला खूप हर्ष आणि आनंद झाला। तरी असं माझी इच्छा आहे की असं कायम करून चरण दर्शन व्हावे आणि सगळ्या जीवजनतेला लाभ व्हावा, ही माझी महाप्रबळ इच्छा आहे। आणि विठ्ठलाच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम आहे। हरे आज चालू झालं दर्शन, त्यामुळं आज हे आम्हाला जरा बरं वाटतं दर्शन। आणि मध्ये 2 महिने काय धंदा पाणी होत नव्हतं। गेले 2 महिने काय झालं? धंदाच होत नव्हता, काय होतच नव्हतं, गिऱ्हाईक होत नव्हतं काय।